मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली की मराठ्यांचा विजय झाला, हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे. ते सोडवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करताय, पण कोडं सोडवतच बसू नका. ते अगदी सोपं आहे. फक्त एका पानामध्येच ते सुटलेलं आहे. मराठ्यांचा काल खरंच विजय झालेला आहे. कारण की याच्या आधी पण जेव्हा शिंदे समिती गठीत झाली तेव्हा 58 लाख नोंदी भेटल्या आणि त्या आधारे 2.5 ते 3 कोटी मराठा बांधवांना कुणबी सर्टिफिकेट भेटलं. कालच्या हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर काय झालं माहितीये, त्या GR मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे, समजा माझ्या गावामध्ये एकाच बांधवाला कुणबी प्रमाणपत्र भेटलंय आणि बाकीच्यांना भेटलं नाही. मराठा जातीमध्ये सगळे एकमेकांचे नातेवाईक असतात. ज्या बांधवाच्या नावावरती शेती आहे, जर शेती नसेल तर बटाईने केलेली शेती आहे त्याचं प्रतिज्ञापत्र, आणि ज्या बांधवाला आधीच कुणबी सर्टिफिकेट भेटलंय, प्रमाणपत्र भेटलंय, त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घ्यायचं की हा पण कुणबीच आहे, म्हणजे मराठा कुणबी आहे. मग त्याला पण सरकारी कार्यालयामधून मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र भेटणार. हा क्लिअर कट आणि सरळ सरळ आदेश आहे. म्हणजे मराठे जिंकलेले आहेत. कारण की कितीही अभ्यासकांना प्रत्येक जण, आता समजा उपोषण करताय, उपोषणकर्त्याला माहीत असतं की आपण कशाची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख असताना मागच्या नोंदी सापडण्यामध्ये पण भरपूर मराठा बांधव कुणबी झाले आणि कालच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्यानंतर पण खूप साऱ्या मराठा बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे मराठा 100% जिंकलेत आहेत. कोणालाही त्रास न देता, कोणाचंही उरबडून न घेता मराठा बांधव 100% जिंकलेले आहेत.